आपल्यासोबत आरपीआयचे नाते विभाग अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. साहेब, विकास गोगोईट आपल्याकडनं उभे राहत आहेत. आपल्या जिल्हा परिषदेसाठी त्यांचा काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. काय वाटतं आपल्याला, प्रतिसाद कशा प्रकारे असणार आहे? आपण महायुतीचा एक घटक पक्ष आहात. या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि रिपाई अशा महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आताच आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की महायुती आपल्या नगरपालिकेच्या या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये महायुतीला स्पष्ट असं बहुमत या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे. आताच तोंडावर आलेल्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आलेल्या आहेत, या देखील या ठिकाणी मोठा पक्ष म्हणून आपण शिवसेनेकडे बघतो आणि त्याच्याबरोबर रिपाई हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे. या ठिकाणी आम्हाला आनंदाची बातमी अशी मिळते की या ठिकाणी विकास शेठजी गोगावले साहेब हे नाते रायगड विभागामध्ये जिल्हा परिषद पंचायत गणामध्ये या ठिकाणी उभे राहत आहेत आणि एक सक्षम असं नेतृत्व या ठिकाणी आम्हाला मिळतंय. या ठिकाणी आपण बघतोय की बरीचशी विकासात्मक कामं मंत्री महोदय गोगावले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामांचा धडाका या ठिकाणी लागलेला आहे. या माध्यमातून विकास शेठजी या ठिकाणी जर उभे राहतील आणि निश्चितच या ठिकाणी सांगतो की आपल्या या विभागातून बहुसंख्य मतांनी ते 100% निवडून येतील, याच्यात कुठलीही शंका नाही. आणि एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी उभं राहिल्यामुळं एक विभागाला एक आनंदाची गोष्ट अशी आहे की राहिलेले जे काही विकास कामं आहेत ती विकास कामं जलद गतीने या ठिकाणी पूर्ण होतील असं त्यांच्या नावाप्रमाणे, कारण या ठिकाणी त्यांच्या नावातच विकास आहे. त्याच्यामुळं निश्चितच या ठिकाणी विकास तर भरपूर झालेलाच आहे. आपण बघतोय की आता 300 मीटरचा रोड आमचा या ठिकाणी चालू होतोय. याच्या तदनंतर या ठिकाणी हा रोड आता पूर्णत्वास आलेला आहे आणि ग्रामपंचायत कोळोसे ते अगदी आपण खाली गेलो म्हणजे मेन रोड पर्यंत त्या रोडचं काम या ठिकाणी लवकरात लवकर चालू करणार आहेत. त्याचप्रमाणे स्मशानभूमीचं जे काही शेड आहे त्या शेडच्या माध्यमातून देखील शेडच्या माध्यमातून ते काम देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जलद गतीने सुरू होईल आणि एक निश्चितच चांगलं असं विकासाचं एक विजन घेऊन या ठिकाणी विकास शेठ गोगावले या ठिकाणी उभे आहेत. तर या ठिकाणी आम्ही आंबेडकरी जनतेच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं मी एक रिपाईचा विभाग अध्यक्ष नात्याने मी त्यांच्या बरोबर आणि आम्ही सर्वजण विकासाच्या बरोबर विकास शेठ बरोबर असणार आहोत अशी आपणास या ठिकाणी ग्वाही देतो आणि निश्चितच या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की बहुसंख्य मतांनी या ठिकाणी आम्ही निश्चित विजय होऊ असं मला खात्री आहे. आपण जो महायुतीचा उल्लेख केला, परंतु महायुतीचेच दोन घटक पक्ष आज युती करून आपल्या विरोधात लढतायत. मग आपण नक्की कोणाच्या बाजूने ते समर्थन देणार आहात? निश्चितच या ठिकाणी शिवशक्ती भीमशक्ती ही संकल्पना रामदासजी आठवले साहेबांनी प्रथमतः या ठिकाणी केली, आपल्याला माहित असेल. या ठिकाणी भाजपच्या बरोबर प्रथमतः घटक पक्ष म्हणून या ठिकाणी एकनाथजी शिंदे या ठिकाणी चालू झाले आणि मला असं वाटतं की कोकणामध्ये शिवसेनेचा गड जो आहे तो खूप मोठा आहे आणि नेहमीच आम्ही शिवशक्ती भीमशक्ती या नेतृत्वाखाली चालत असतो. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या आणि शिवाजी महाराजांच्या विचाराने या ठिकाणी आम्ही राजकारण करत असतो. त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी आम्ही शिंदे गटाबरोबर म्हणजेच आताच्या शिवसेनेबरोबर आम्ही राहू असं या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. तसेच या विभागामध्ये इतर काही घटक पक्ष आहेत जे महायुतीमध्ये आहेत, परंतु त्यांचा तेवढासा दांडगा लोकसंपर्क नसल्या कारणाने आम्ही या ठिकाणी निश्चितच शिवसेनेबरोबर राहावं असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. विकास गोगावलेंच्या उमेदवारीचा फायदा नक्कीच या विभागाला होईल आणि इथे विकास मोठ्या प्रमाणावरती होईल असा आपल्याला विश्वास आहे का? हो, 100% विश्वास आहे. कारण जे काय आपले मंत्री महोदय नामदार भरतशेठजी गोगावले साहेब आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी बरीचशी विकास कामं या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काय रायगड हा आपला जो किल्ला आपण बघतोय त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विकास कामांचा धडाका भरतशेठजी गोगावले साहेबांनी केलेला आहे, त्याचप्रमाणे आपण बघतोय की समतेच्या विचाराने या ठिकाणी बाबासाहेबांचं 14 तळे या ठिकाणी आहे. या 14 तळ्याच्या साठी देखील भरघोस पद्धतीने त्यांनी राज्यातून किंबहुना केंद्रातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलेला आहे. आपण बघतोय की 20 मार्च 1927 येणारा जो शतक महोत्सवी या ठिकाणी वर्ष आपल्याला बघायला मिळेल की त्यावेळेस देखील राज्यातून आणि केंद्रातून दोन्ही माध्यमातून या ठिकाणी मोठ्या पद्धतीचा निधी कशा पद्धतीने उपलब्ध होईल आणि क्रांतीभूमीचा एक मोठ्या प्रमाणामध्ये विकास कसा करता येईल या पद्धतीने मंत्री महोदयांचं या ठिकाणी विजन चाललंय. त्याच्याबद्दलच्या बैठका देखील या ठिकाणी होत आहेत. त्याच पद्धतीने नाते रायगड विभागामध्ये जर आपण विचार केला तर विकास शेठजी गोगावले साहेब असल्या कारणाने
एक खंबीर असं नेतृत्व या ठिकाणी उभं राहतंय आणि त्या माध्यमातून विकास कामही 100% होतील असं आम्हाला 100% खात्री वाटते. धन्यवाद साहेब. तर आपल्यासोबत आरपीआयचे विभाग अध्यक्ष होते आणि त्यांच्या आपल्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात आली आहे की आंबेडकरी जनतेचा पूर्णपणे पाठिंबा विकास गोगोलेंच्या मागे असल्याचं पाहायला मिळतंय. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.